राज्य निर्वाचन आयोग ने नगर परिषद और नगर पंचायत चुनाव का ऐलान कर दिया है। नागपुर जिले में 2 दिसंबर को मतदान और 3 दिसंबर को मतगणना होगी। अब राजनीतिक दलों ने भी चुनावी मोर्चेबंदी शुरू कर दी है। इस पर वीपी नितिनकर ने अपनी पूरी जानकारी साझा की है। राज्य निर्वाचन आयोग ने नगर परिषद और नगर पंचायत चुनाव की तारीखों का ऐलान कर दिया है। नागपुर जिले में ये चुनाव 2 दिसंबर 2025 को होंगे, जबकि मतगणना 3 दिसंबर को की जाएगी। मतदान सुबह 7:30 बजे से शुरू होगा। जिलाधिकारी एवं जिला निर्वाचन अधिकारी ने बताया कि जिले में कुल 27 स्थानों पर मतदान होगा। 374 प्रभागों में 546 उम्मीदवार अपनी किस्मत आजमाने उतरेंगे। इसके लिए प्रशासन ने 891 मतदान केंद्र तैयार किए हैं। पूरी प्रक्रिया में करीब 32,000 अधिकारी और कर्मचारी तैनात रहेंगे। नामांकन पत्र स्वीकार करने की प्रक्रिया छुट्टियों के दिन नहीं होने वाली, इस बात पर भी उन्होंने साफ जानकारी दी है। सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाच्या पत्रकार मित्रांना माझा नमस्कार। आपल्या सगळ्यांना माहित आहे की आज काल स्टेट इलेक्शन कमिशननी प्रेस घेऊन येणाऱ्या नगर परिषदा नगर पंचायतांच्या इलेक्शनचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे। त्यामध्ये मी थोडक्यात आपल्याला तो कार्यक्रम वाचून दाखवतो की जिल्हाधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे हा उद्या दिनांक 6/11 आम्ही पब्लिश करणार आहे। त्यानंतर नामनिर्देशन पत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता उपलब्ध असण्याची कालावधी हा 10 ते 17/11 च्या दुपारी 2 वाजतापर्यंत अलाउड राहील। त्यानंतर वरील नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची कालावधी सुद्धा 10/11/25 ते 17/11/25 दुपारी 3 वाजतापर्यंत राहील आणि यामध्ये रविवारी आणि सुट्टीच्या दिवसामध्ये आपल्याला हे अर्ज करता येणार नाही। त्यानंतर नामनिर्देशन पत्र छाननी हे 18/11/2025 सकाळी 11 वाजतापासून छाननीचा कार्यक्रम राहील आरोकडे। त्यानंतर ज्या ठिकाणी छाननी झाल्यावर ज्या ठिकाणी अपील नाही आहे त्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक 19 ते 21 दिनांकला 3 वाजतापर्यंत राहील। त्यानंतर ज्या ठिकाणी अपील आहे त्या ठिकाणी ही तारीख 21/11 ते 25/11 पर्यंत अलाउड केलेला आहे। त्यानंतर निवडणूक चिन्ह अलॉट करण्याची तारीख आहे 26/11। त्यानंतर आवश्यक असल्यास मतदान हा सगळ्यात महत्त्वाचा आहे। मतदान दिनांक 2/12/25 ला एकाच वेळेस सगळ्या 27 ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या 27 नगर परिषदा नगर पंचायतीला इलेक्शन होतं त्याला दिनांक 2/12 ला सकाळी 7:30 पासून ते संध्याकाळी 5:30 पर्यंत आपण हे मतदान घेणार आहे। निकाल मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक हा 3/12/2025 ला सकाळी 10 वाजतापासून सुरू होईल आणि सगळ्यात शेवटचं शासन राजपत्रामध्ये निकाल प्रसिद्ध करण्याचा तारीख राहील 10/12/2025 च्या पूर्वी हे आपल्याला करावं लागणार आहे। हा थोडक्यात निवडणूकचा कार्यक्रम आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास 27 ठिकाणी लोकल बॉडीचे इलेक्शन होत आहे। यामध्ये जवळपास 374 प्रभाग आहे, 546 सदस्य संख्या जे निवडणुकीला पार पाडणार आहे। त्यानंतर 27 अध्यक्ष पदांसाठी इलेक्शन होणार आहे। या सगळ्या प्रक्रियेमध्ये जवळपास 7,32,132 मतदार राहील याच्यामध्ये। त्यानंतर जवळपास 891 मतदान केंद्र याच्यामध्ये आहे, 27 निवडणूक निर्णय अधिकारी आहे, 27 अतिरिक्त म्हणजे ARO त्याच्यामध्ये राहील आणि डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली जवळपास 4,500 ते 5,000 निवडणूक अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये पार्ट घेणार आहे। या इलेक्शनसाठी लागणारं साहित्य BU सगळं आपल्याकडे मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे। त्याचं FLC सुद्धा झालेला आहे, त्याचा आता डाटाबेस तयार करणं सुरू आहे। त्यामुळे नागपूर जिल्ह्यातली सगळे ARO RO सगळी टीम तयार आहे। फक्त आता एकच आपल्याला विनंती आहे की ज्या प्रकारे आपण लोकसभा आणि विधानसभामध्ये आम्हाला मतदान वाढवण्यासाठी मदत केली त्याच धर्तीवर येणाऱ्या इलेक्शन मध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासनासोबत आपण खांद्याला खांदा लावून काम करून जास्तीत जास्त मतदारांना पोलिंग स्टेशन पर्यंत आणून मतदान करण्यासाठी प्रवृत्त आपण करावं। थैंक यू। राज्य निर्वाचन आयोग द्वारा कार्यक्रम घोषित होते ही जिले में आदर्श आचार संहिता लागू हो गई है। अब सभी राजनीतिक दल प्रचार युद्ध की तैयारी में जुट गए हैं। नागपुर जिले का राजनीतिक तापमान तेजी से बढ़ता जा रहा है और सभी की नजरें 2 दिसंबर के मतदान पर टिकी हुई है। वीडियो जर्नलिस्ट राजकुमार मोहट के साथ गौरी इंगले, नागपुर।